सिंधुदुर्गात महायुतीचा विजय ठासून होणार असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केलाय। ठाकरे सेनेच्या 10 वर्षाच्या सत्तेत जिल्ह्याचा विकास आणि रोजगार दोन्ही अपयशी ठरल्याचं सांगत जनतेने आता महायुतीच्या बाजूने ठाम निर्णय घेतल्याचं राणे म्हणाले। बघा, ही पूर्ण हा प्रवास हा लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मतदारांना, जनतेला कळून चुकलेला आहे की ह्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार अगर आम्ही जिंकून दिले तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसलेला आहे। म्हणूनच ठाकरे सेनेचे नेते सोडा, त्यांना उमेदवार पण साधे त्यांना हक्काचे मिळत नाही आहेत। त्यांना एवढ्या वर्ष जनतेने सत्ता देऊन पाहिलेली 2014 पासून ते 24 पर्यंत ठाकरे सेनेकडेच इथे सगळी सत्ता होती, खासदार होते, आमदार होते। काय केलं आमच्या जिल्ह्यासाठी? कुठला विकास आणला? किती मुलांना रोजगार दिले? या सगळ्या गोष्टी आता जनतेला कळून चुकल्या असल्यामुळे 14ला जो काय विजयाचा झंझावात राणेसाहेबांच्या नेतृत्वात जे सुरू झालेलं आहे, मला विश्वास आहे महायुतीचे आमचे सगळे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येतील। माझा मुद्दा असा आहे की असंच कोणी पाकिस्तानच्या विरोधात, कराचीच्या विरोधात, बांगलादेशच्या विरोधात कोणी अशा पद्धतीने वक्तव्य केलं असतं तर त्या इस्लामिक राष्ट्राने त्यांना जिवंत तरी ठेवलं असतं का? की कापून बाहेर फेकलं असतं? मग आम्ही अशा लोकांना आपण कपिल शर्मासारख्या शोला का बोलवतोय जे देशविरोधी वक्तव्य करतात, भूमिका घेतात? म्हणून अशा पद्धतीने आमच्या देशाचा अपमान करणारे, हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या लोकांना कुठल्याच व्यासपीठावर बोलू नये, बहिष्कार टाकला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या देशाच्या विरोधात, हिंदू समाजाच्या, हिंदू राष्ट्राच्या विरोधात कोणीही चुकीचं बोलण्याची हिम्मत करणार नाही, एवढी भीती निर्माण केली पाहिजे। नंदुरबार नगरपालिकेच्या करार रचनेतील निर्णयावर राजकीय चर्चा रंगताना दिसत आहेत। लहान घरधारकांना घरपाटी माफीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी पाणीपट्टीत वाढ आणि थकीत करावरील अधिभार यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे चंद्रकांत रघुवंशी कसे पाहतात, वाढीव कराबाबत त्यांची भूमिका काय आहे आणि नागरिकांच्या प्रतिक्रियावर ते काय उत्तर देत आहेत ते पाहूया। झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये अंदाजपत्रकामध्ये थोडीशी दुरुस्ती करून सर्वसाधारण सभेमध्ये शिफारस करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 250 स्क्वेअर फुटापर्यंत च्या सर्व स्लम भागातल्या किंवा कुठल्याही घराला, झोपडीला नंदुरबार नगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स माफ करायचा निर्णय घेतला आहे। पण घेतलेला निर्णय हा 26-27 पासून लागू होईल, तर पुढच्या वर्षाचं सर्व 250 स्क्वेअर फुटापर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केला आहे। दुसरा, नंदुरबार नगरपालिकेने थोडासा कटू जरी असला तरी पाणी पुरवठ्याच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केलेली आहे। कारण नंदुरबार नगरपालिकेने 1006 रुपये पाणीपट्टी 2010 मध्ये केली होती। आज 15 वर्ष झाले तरीसुद्धा पाणीपट्टी 1010च आहे। साध्या नंदुरबार जिल्ह्याच्या सुद्धा सर्व नगरपालिकेची पाणीपट्टी नंदुरबार नगरपालिकेपेक्षा जास्त होती। शासनाचा तगादा होता की तुम्ही पाणीपट्टी वाढवा। डिपार्टमेंटने सुद्धा पाणीपट्टी कमीत कमी 1800 करावी अशी नोट पाठवलेली होती, तरीसुद्धा नगराध्यक्ष व स्थायी समितीच्या सर्व सभासदांनी फक्त 244 रुपये पाणीपट्टी वाढवली, म्हणजेच 1250 रुपये वर्षाची पाणीपट्टी केली आहे। वाढवलेली पाणीपट्टी दिवसाला फक्त 66 पैसे येते। 66 पैसे काही कोणालाही जड नाही, पण आम्ही 1800 रुपये करायच्या ऐवजी 1250 रुपये केलेली आहे। माझी दुसरी विनंती आहे की नंदुरबार शहराच्या जनतेने प्रॉपर्टी टॅक्स भरावा। प्रॉपर्टी टॅक्समध्ये 2% शास्ती लावून दिलेली आहे। शासनाच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्राला 2% शास्ती लावली आहे। ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरले नाही, ज्यांच्याकडे नगरपालिकेचा पैसा बाकी आहे, त्यांना सगळ्यांना 2% शास्ती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती दंड लागला आहे। पण त्याच्यातून 50% दंड माफ करायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे पूर्ण महाराष्ट्रात, आणि 50% दंड माफ करायचा अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवले आहे। आता नंदुरबार नगरपालिकेने असा निर्णय घेतलेला आहे
की लोकांनी पैसे भरताना 50% दंड माफ करायचा, तेवढी रक्कम वजा करूनच पैसे भरायचे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून त्याला मान्यता घेऊन येऊ. त्याच्याशी नंदनगरीच्या जनतेला काहीही घेणं देणं नाही. फक्त आमच्याकडे अभय योजनेचा एक फॉर्म भरून द्यायचा आहे. तर 50% रक्कम, जर उदाहरणार्थ मला 100 रुपये शास्ती लागली आहे तर 50 रुपये इथंच नंदुरबार नगरपालिका स्थानिक स्तरावर कमी करून तुमच्याकडनं भरून घेईल. जे 50 रुपये तुम्ही शासनाला शास्ती म्हणून भरणार ते संपूर्ण महाराष्ट्राचा तो निर्णय आहे. जर महाराष्ट्रामध्ये सरकारने शास्ती माफ केली तर नंदुरबारच्या जनतेला सुद्धा ती माफ होईल. आणि लोकप्रतिनिधींचा जर तगादा राहिला तर आज न उद्या सरकारला ते माफ करावंच लागेल. अर्थसंकल्प 2026 ते 27 वर राजकीय प्रतिक्रिया उमटताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय. विकसित भारतासाठी भक्कम रोडमॅप देणारा, तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि भारताला महासत्ता बनवण्याच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या या प्रतिक्रियावर आता विरोधक काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात आधी मी आपल्या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींचे आणि आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनचे खूप मनापासून मी अभिनंदन करते की आजचं बजेट हे युवकांना घेऊन समोर आलेलं आहे आणि खास करून युवा मंत्रालयाच्या माध्यमातून जे विकसित भारत यंग लीडर डायलॉग्स जे घेतले गेले आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक राज्यातल्या युवकांनी जे विचार विकसित भारतला घेऊन तिथे मांडले, त्या विचारांना घेऊन आजचं बजेट इथे सादर केलं गेलेलं आहे. याचा मला आज आनंद होतोय की आज आपण बघू शकता की युवकांच्या माध्यमातून प्रत्येक सेक्टरमध्ये आपण कशी ग्रो करू शकतो, इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढवू शकतो, ह्यासाठी या बजेटमध्ये विचार केला गेलेला आहे. ॲग्रिकल्चर सेक्टर असेल की ते AI च्या माध्यमातून आपण कसे पुढे घेऊन जाऊ शकतो आणि ज्या माध्यमातून युवकांना पण एक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप चांगली संधी मिळू शकते आणि त्या पद्धतीने आज देशातले जे आपले युवक आहेत ते त्या पद्धतीने काम करू लागलेले आहे. पण सरकारच्या माध्यमातून अजून त्यांना कसं प्रोत्साहन दिलं जाईल जेणेकरून अजून जॉब ऑपॉर्च्युनिटी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आणि शेतकऱ्यांना पण त्या माध्यमातून खूप मोठा फायदा कसा मिळू शकेल याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत. त्याच माध्यमातून आपण बघू शकतो की मेडिकल सेक्टरमध्ये, टुरिझममध्ये खूप मोठं प्रावधान इथे सरकारने ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे आपले छोटे शहर आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा सरकारने इथे जवळपास 5,000 कोटीचं प्रावधान केलेलं आहे की ज्या माध्यमातून छोट्या शहरांचं पण डेव्हलपमेंट झाला पाहिजे. राज्यातील राजकीय वातावरण संवेदनशील असतानाच नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. सांत्वनपर भेट, पवार कुटुंबातील दुःख, शपथविधीचा मुद्दा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या सर्व प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते पाहूया राजकीय आढावामध्ये. खरी आहे, स्वप्न आहे हेच आम्हाला त्या ठिकाणी कळत नव्हतं आणि ती बातमी ऐकल्यानंतर अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला. आम्ही आजपर्यंत दुःखात आहोत. त्याचबरोबर त्या विमानामध्ये जे इतर 14 जण होते त्यांचा परिवार सुद्धा आज दुःखात आहे. अख्खा महाराष्ट्र आज दुःखात आहे. काल अजितदादांचे सिक्युरिटी इन्चार्ज होते जाधव भाऊ, त्यांना आम्ही त्यांच्या परिवाराला भेटलो. पिंकी माळी यांच्या परिवाराला आज आम्ही तिथे भेटलो. तसंच उद्या ज्या को पायलट होत्या, ज्या तरुणी होत्या पाठक, त्यांना त्यांच्या परिवाराला आम्ही उद्या भेटणार आहोत. आणि हे होत असताना आम्हाला काही दिवसांपूर्वी कळालं की सुधाप्पा बोडके हे साहेबांचे आणि अजितदादांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते, कट्टर कार्यकर्ते. खूप वेळा साहेबांना दादांना भेटले असतील असं नाही, पण साहेबांनी आणि दादांनी जे काही शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, युवांसाठी, महिलांसाठी जे कुठले निर्णय घेतले
त्या निर्णयांमुळे ते पवार परिवारावर इथं प्रेम करत होते. अर्थसंकल्प 2026 ते 27 वर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार संजय केळकर यांनी या अर्थसंकल्पाला विकसित भारताचं मंत्र असं संबोधलंय. तरुण, महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठीच्या योजनांमधून सर्वसमावेश विकासाचा प्रयत्न दिसतोय. तसेच जलमार्ग, महामार्ग आणि रेल्वे मार्गांसाठीची तरतूद देशाला गती देणारं असल्याचं त्यांनी म्हटलंय. या अर्थसंकल्पामुळे विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आज केंद्र सरकारचं जे बजेट जाहीर झालेलं आहे, अर्थसंकल्प, हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा मंत्र जो देशाचे प्रधानमंत्री आणि विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदीजी हे गेली 10 वर्षापासून देत आहेत, त्याच्यासाठी कटिबद्ध असलेला हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं. कारण की या अर्थसंकल्पामुळे विकसित भारत, उद्याचा भारत जो आहे, याला सर्व घटकांना न्याय देऊन गतिमान करणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प दिसतो. कारण याच्यामध्ये तरुणांना, महिलांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, सर्व घटक जे आहेत या घटकांना पुढे नेण्यासाठी जे जे करायला लागेल ते करण्यासाठी विविध योजना आहेत. विविध प्रकारे निधीचं देखील त्या ठिकाणी व्यवस्था आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीने हे जे जलमार्ग आहेत, महामार्ग आहेत किंवा रेल्वे मार्ग आहेत, याला देखील फार मोठी तरतूद करून स्वदेशीची जी संकल्पना यापुढे आणलेली आहे, ही स्वदेशीची संकल्पनेला अधिक बळ देणारं अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलाय. मला निश्चितपणे खात्री आहे की जगामध्ये जरी आर्थिकदृष्ट्या अनेक संकट असतील तरी भारताच्या या अर्थसंकल्पामुळे प्रगती होणार आहे आणि विकसित भारत जो आहे त्याला निश्चितपणे गती मिळणार आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे, हे विकसित भारताचं स्वप्न साकार होण्याकरता या अर्थसंकल्पाचं खूप मोठं सहकार्य मिळणार आहे. राज्यातील सध्या स्थितीवर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपला संयमित भूमिका मांडली आहे. सध्याचा काळ संवेदनशील असून योग्य वेळी आणि योग्य मंचावरच भूमिका स्पष्ट केली जाईल असं त्यांनी आपल्या बाईटमध्ये म्हटलंय. आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते, आज त्या हयात नाही. मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. ज्या वेळेला अंतिम संस्कार होत होते तेव्हा मला मीडियाने विचारलं, तेव्हा मी उत्तर दिलं होतं की सत्य बोलणं गरजेचं आहे. त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं. मी फार सरळ बोलणारा माणूस आहे. त्यावेळेला मला त्यांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं की अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती. आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे, एवढं मी बोललो होतो. त्याच्यावर आता ही चर्चा एवढी सुरू झालेली आहे. मला वाटतं की मी मगाशी सांगितलं, अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे. ज्यांना माहिती आहे, सगळ्यांना, आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे अजितदादा किती भावनिक आहेत. ते शरद पवारांच्याकडे बघितल्यानंतर अजितदादा काय भावनिक होतात ते आम्ही बघितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे पवार साहेबांच्या उपस्थिती व्हावा. यावेळेला सीएम म्हणतायत, देवेंद्र फडणवीस साहेब 2 गोष्टी बोलले. एक, हा निर्णय राष्ट्रवादीने त्यांच्या घ्यायला पाहिजे, फक्त करताना आमच्याशी चर्चा करावी. मला वाटतं मग ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब का करतायत? बरं, तरी सुद्धा मी फार जबाबदारीने बोलतो. ज्या वेळेला चर्चा होती तेव्हा अजितदादा एकटे यायचे का? व्हायचे. आमच्या समोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? तर झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. त्या असाच घेतला का? विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता, हे तरी मान्य करा ना. बरं, आम्ही विचारलं होतं वरिष्ठांची चर्चा झाली का? ते बोलले वरिष्ठाची चर्चा झाली. वरिष्ठ म्हणजे कोण? आता मी त्याचा उल्लेख करणार नाही. आता दादा तर नाहीये. पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली का? ते बोलले माझी चर्चा झालेली आहे, मी 2-4 लोकांशी बोललेलो आहे, मी माझ्या पक्षाचा निर्णय घेणारा मी आहे, माझ्या मागे सगळे आहेत, त्यामुळे त्या निर्णयाची तुम्ही काळजी करू नका. एवढं सुद्धा म्हणाले की नगरपालिका, महानगरपालिकेच्या नंतर निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घ्यायचा होता. लगेच
घ्यायचा होता, पण लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली. तर राजकीय आढावामध्ये आपण येथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.